काल अमरावती उभाटाचे जिल्हाप्रमुख परागदादा गुडदे यांनी जे डॉक्टर साहेब आमच्या भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे खासदार आहे श्री अनिल बोंडे साहेब यांच्यावर जे वैयक्तिक टीका केली, त्या टीकेचा मी भारतीय जनता पार्टीचा अमरावती शहराचा एक कार्यकर्ता म्हणून तीव्र शब्दात निषेध करतो व आपण विरोधात आहात परागदादा गुडदे, आपण नक्कीच विरोध करा, पण विरोध कशाचा असायला पाहिजे? विरोध हा सरकारच्या धोरणाचा असायला पाहिजे, सरकारच्या कामाचा असायला पाहिजे, नेत्याच्या कामाचा असायला पाहिजे. पण वैयक्तिक नेत्यावर विरोध करणं हे काही आपल्याला शोभत नाही व हे महाराष्ट्र संस्कृतीला शोभत नाही. आज तुम्ही जे वक्तव्य केलं की आम्ही अनिल बोंडेंचं तोंड फोडणार, एवढी हिंमत आजपर्यंत कोणात आलेली नाही व कोणात होणार पण नाही की कोणी खासदाराचं तोंड फोडेल. आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहो, आम्ही आमच्यावर पार्टीचे संस्कार आहे. याचा अर्थ असा नाही की आम्ही आक्रमक होऊ शकत नाही. यानंतर बोलताना तोंड सांभाळून बोलावे व आमच्या पार्टीचा नेता कुठलाही असो, अमरावतीचा असो, नागपूरचा असो, मध्य प्रदेशचा असो, केरळचा असो, UPचा असो, MPचा असो, आम्ही आमच्या कुठल्याच नेत्यावर टीका सहन करणार नाही व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे तुमच्या टीकेला उत्तर देण्यास सक्षम आहे. आम्ही आक्रमक देखील होऊ शकतो, पण आम्हाला पार्टीचे संस्कार तसे आहेत की आम्ही शांत मार्गानं सगळ्या गोष्टी करू इच्छितो. कृपया तुम्ही आम्हाला या लेवलला उतरायला भाग पाडू नका. व तुम्ही जे काल स्टेटमेंट केलं दहीहंडी संदर्भात, तर अमरावती शहरामध्ये डफरीन दवाखान्यामध्ये जे पूर्ण घटनेनं पूर्ण देश हादरला, अशा वेळेस आम्हाला दहीहंडी कॅन्सल करणं योग्य वाटलं, कारण आम्ही तेवढे संवेदनशील आहे, आम्हाला भावना आहे, त्याच्यामुळं आम्ही आमची दहीहंडी कॅन्सल केली. आम्ही कोणाच्या दहीहंडीला घाबरलेलो नाही. त्यांनी त्यांची दहीहंडी करावी न करावी हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. आमच्या नेत्यांना वाटलं, आमच्या नेत्यांनी दहीहंडी कॅन्सल केली, त्यामुळं दहीहंडीची काही कॉम्पिटिशन इथं लागलेली नव्हती की कोणाची दहीहंडी कशी होईल कशी नाही होणार. आम्हाला वाटलं, आम्ही कॅन्सल केली, त्यामुळं दहीहंडीवर न बोललेलं तुम्ही बरे. दुसरी गोष्ट की तुम्ही जे बोललात की भारतीय जनता पार्टीचे अनिल बोंडे साहेब यांच्यावर जे तुम्ही टीका केली, या टीकेला आम्ही उत्तर तुम्हाला नक्कीच देऊ. परंतु या माध्यमातून तुम्हाला आम्ही एक गोष्ट सांगू इच्छितो की भाजपच्या कार्यकर्त्यांना तुम्ही हलक्यात घेऊ नका व तोंड फोडायची भाषा यानंतर तरी स्थानिक नेत्याबद्दल किंवा भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याच नेत्याबद्दल तुम्ही करू नका. ही एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला एक आज सांगू इच्छितो. धन्यवाद.